नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. मायसेल्फ श्रावण पवार. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजपासून ब्रिज इंजिनिअरिंग ह्या सब्जेक्टची व्हिडिओ लेक्चर सिरीज स्टार्ट करतोय फॉर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस मेन्स एक्झामसाठी. जर का तुम्ही महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस मेन्स एक्झामचा विचार करत असाल तर लक्ष द्या मित्रांनो, ब्रिज इंजिनिअरिंग हा जो सब्जेक्ट आहे या सब्जेक्ट वरती तुम्हाला जवळजवळ 9 क्वेश्चन्स हे मेन्स मध्ये विचारले जातात. 9 क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चनला वेटेज आहे 2 मार्क्स. सो आपल्याला ब्रिज इंजिनिअरिंग हा जो सब्जेक्ट आहे हा आपल्याला 18 मार्क्स मिळवून देतो, 18 मार्क्स. जर तुम्ही मित्रांनो सॉइल मेकॅनिक्स आणि फाउंडेशन इंजिनिअरिंग हा जो कम्प्लिटली व्हास्ट सब्जेक्ट आहे याचा जर पूर्ण अभ्यास केला, एकत्रितपणे अभ्यास केला तर तुम्हाला तिथं जाऊन 9 क्वेश्चनचे 18 मार्क्स भेटतील. आणि ब्रिज इंजिनिअरिंग हा असा सब्जेक्ट आहे सो यामध्ये आउटपुट टू इनपुट रेशो जो आहे मित्रांनो हा खूप मोठा आहे. मीन्स व्हॉट की तुम्हाला कमी वेळेत यातनं जास्त मार्क्स मिळतात आणि हे 18 मार्क्स जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत. सो थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं की ब्रिज इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट स्कोरिंग सब्जेक्ट आहे. जर तुम्ही पेपर 1 चा विचार केला त्यामध्ये स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, स्ट्रक्चरल अनालिसिस, थेरी ऑफ स्ट्रक्चर यामध्ये कन्सेप्ट सोबत फॉर्म्युल्याचा वापर करून न्यूमेरिकल सॉल्व्ह केल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक क्वेश्चन अटेम्प्ट होईल ज्याचे 2 मार्क्स मिळतील. या ब्रिज इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला न्यूमेरिकल्स मोठे न्यूमेरिकल जे आहेत ती सॉल्व्ह करायचे नाही आहेत. खूप सोपा सब्जेक्ट आहे. सो आपण त्याचे व्हिडिओ लेक्चर सिरीज जे आहे ती आजपासून सुरू करतोय. ठीक आहे. काही विद्यार्थी अशी असतात की त्यांनी ग्रॅज्युएशन लेव्हलला असताना, ग्रॅज्युएशन मध्ये असताना ब्रिज इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट इलेक्टिव्ह सुद्धा घेतलेला असतो. ठीक आहे. सो त्यांना या सब्जेक्टची रूपरेषा जी आहे ती माहिती असेल. काही विद्यार्थी असे असतील की त्यांच्यासाठी हा सब्जेक्ट नवीन असेल तर मित्रांनो घाबरायचं काही कारण नाही. आपण कम्प्लिटली बेसिक्स पासून या सब्जेक्टला बघणार आहोत. ठीक आहे. सो सुरुवात करूया आपण ब्रिज इंजिनिअरिंग ह्या सब्जेक्टचा मुख्यतः सिलेबस काय आहे. ठीक आहे. सो सिलेबस पासून आपण सुरुवात करूया. तर लक्ष द्या मित्रांनो, जो काही कंप्लीट सिलेबस आहे ब्रिज इंजिनिअरिंगचा मी त्याला 8 युनिट मध्ये डिव्हाइड केलेला आहे. 8 युनिट मध्ये आपण त्याचं डिव्हिजन केलेलं आहे. ठीक आहे. सो कम्प्लिटली 8 डिव्हिजन कसे आहेत, एक युनिट कसे ते आपण 1 बाय 1 डिस्कस करूया. तर सगळ्यात आधी आपण स्टार्ट करणार आहोत ब्रिज इंजिनिअरिंगचं इंट्रोडक्शनला. ठीक आहे. इंट्रोडक्शन यामध्ये आपण स्टडी करणार आहोत की ब्रिज म्हणजे काय, त्यानंतर ब्रिजचे कंपोनंट्स कोणकोणते असतात, ब्रिजशी रिलेटेड वेगवेगळ्या ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्स आपण इथं स्टडी करणार आहोत. इंडियन स्टँडर्ड कोड और इंडियन रोड काँग्रेसचा कोड जो असेल फॉर ब्रिज इंजिनिअरिंग त्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत इन द इंट्रोडक्शन पार्ट ऑफ ब्रिज इंजिनिअरिंग, जे आपलं फर्स्ट युनिट असणार आहे. त्यानंतर सेकंड युनिट असणार आहे आपलं सिलेक्शन ऑफ साइट अँड प्लॅनिंग. सो मुख्यतः यामध्ये आयडियल ब्रिज काय असतो याची कन्सेप्ट आपल्याला शिकायला भेटेल की आयडियल ब्रिज म्हणायचा कुणाला आणि आयडियल ब्रिजच्या रिक्वायरमेंट काय आहेत. ठीक आहे. सो ह्या गोष्टी आपल्याला इथं शिकायला मिळतील. आणि जर का आपल्याला ब्रिज कन्स्ट्रक्ट करायचा असेल तर ती साइट जी आहे त्याचे स्पेसिफिकेशन काय असले पाहिजेत. सो थोडक्यात साइट सिलेक्शन आपण इथं बघणार आहोत युनिट नंबर 2 मध्ये. त्यानंतरचा जो थर्ड युनिट आहे मित्रांनो, हे थर्ड युनिट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू सगळ्यात इम्पॉर्टंट युनिट आहे थर्ड युनिट, ज्याचं नाव आहे ब्रिज हायड्रोलॉजी. ब्रिज हायड्रोलॉजी. सो यामध्ये मेनली आपण अभ्यास करणार डिस्चार्जचा. डिस्चार्ज म्हणजे काय, डिस्चार्ज मेजर कशामध्ये केला जातो आणि डिस्चार्ज फाइंड आउट करण्यासाठी असणारे वेगवेगळे इम्पेरिकल फॉर्म्युले. त्यानंतर आपण इथं बघणार व्हॉट इज द मिनिंग ऑफ वॉटरवेज, इकॉनॉमिकल स्पॅन म्हणजे काय, स्कोर डेप्थ काय असते, अफ्लक्स काय असतो, क्लिअरन्स काय असतो, फ्रीबोर्ड काय असतं. आणि या सगळ्यांसाठी इंडियन रोड काँग्रेसने ज्या ज्या स्पेसिफिकेशन दिल्या असतील, वेगवेगळ्या IS कोडमध्ये ज्या काही स्पेसिफिकेशन असतील हे सगळे स्पेसिफिकेशन आपण डिस्कस करणार ब्रिज हायड्रोलॉजी मध्ये. आणि यावरती या टॉपिक वरती मेनली भरपूर क्वेश्चन जे आहेत वेगवेगळ्या एक्झाम मध्ये विचारले जातात ब्रिज हायड्रोलॉजी. त्यानंतर जो फर्स्ट आपण युनिट बघितला इंट्रोडक्शनचा, सो या इंट्रोडक्शन मध्ये असणाऱ्या ज्या बेसिक टर्म्स आहेत रिलेटेड टू द ब्रिज त्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनाने खूप महत्वाच्या असतात. ठीक आहे. सो फर्स्ट युनिट आहे इंट्रोडक्शन. सेकंड युनिट मध्ये बघणार आपण सिलेक्शन ऑफ साइट कसं करायचं ब्रिजसाठी. थर्ड युनिट मध्ये आपण हायड्रोलॉजी, ब्रिज हायड्रोलॉजी. सो ब्रिज, हायड्रो मीन्स वॉटर, यांच्याशी रिलेटेड ज्या काही टर्म्स असतील त्यांचा आपण स्टडी करणार आहोत ब्रिज हायड्रोलॉजी मध्ये. त्यानंतरचं युनिट आहे मित्रांनो युनिट नंबर 4, त्याचं नाव असेल स्टँडर्ड्स ऑफ लोडिंग फॉर द ब्रिज. स्टँडर्ड्स ऑफ लोडिंग फॉर द ब्रिज. मित्रांनो ब्रिज कन्स्ट्रक्ट करायचा आहे
ब्रिजवरनं व्हेकल्स जातील, ब्रिजवरनं ट्रेन जाईल, ठीक आहे. ब्रिज जो असेल, सो याला डिझाईन करत असताना आपल्याला वेगवेगळ्या लोड जे आहेत ते कन्सिडर करावे लागतात. जसं की डेड लोड आहे, लाईव्ह लोड आहे, वॉटर त्याच्या अंडर फ्लो होणार आहे, सो वॉटरचा जो काही करंट असेल, वॉटर प्रेशर जे असेल त्याला आपल्याला कन्सिडर करावं लागेल. लॅटरल लोड जसे की विंड लोड आहे, अर्थक्वेक लोड आहे, सो या सगळ्यांचा आपल्याला इथं स्टडी करावा लागतो इन द स्टँडर्ड लोडिंग फॉर द ब्रिज. सो वेगवेगळ्या टाईपचे जे काही लोड्स आहेत ब्रिजवरती येणारे त्या सगळ्यांचं आपल्याला कन्सिडरेशन करायचंय. कोणत्या टाईपचे लोड्स आहेत, त्यांच्या व्हॅल्यू इव्हॅल्युएट कशा करायच्या आणि त्यासाठी आपल्याला ब्रिज कसा डिझाईन करावा लागतो तो आपण स्टडी करणार आहोत युनिट नंबर 4 मध्ये. त्यानंतरचं युनिट आहे युनिट नंबर 5, ज्याचं नाव आहे ब्रिज सुपरस्ट्रक्चर. सो जसं बिल्डिंगला जी काही आपली रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे, कमर्शियल बिल्डिंग असेल, सो आपण बघा याचे कंपोनंट आपण याचा स्टडी करत असताना कंप्लीट बिल्डिंगला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करतो. प्लिंथच्या खाली असणारा जो पार्ट असेल त्याला आपण सबस्ट्रक्चर म्हणतो आणि प्लिंथच्या वरती असणाऱ्या पार्टला आपण सुपरस्ट्रक्चर म्हणतो. सो सेम कन्सेप्ट जे आहे ते आपल्याला ब्रिजमध्ये अप्लाय करायची. सो ब्रिजमध्ये जो काही सुपरस्ट्रक्चरचा पार्ट असेल, कशाला म्हणायचं सुपरस्ट्रक्चर, सुपरस्ट्रक्चरमध्ये कोणकोणते कंपोनंट इन्क्लूड होतात या गोष्टी आपण बघणारच आहोत. पण जो सुपरस्ट्रक्चरचा पार्ट आहे म्हणजे जो काही वरचा पार्ट असेल त्या पार्टचा आपण स्टडी करणार आहोत 5th नंबरच्या युनिटमध्ये. ठीक आहे. मग सुपरस्ट्रक्चर मधले कंपोनंट्स, त्या कंपोनंट्सचं पर्पज, त्यांचं ते कंपोनंट्स आपण का प्रोव्हाइड करतो, या सगळ्या गोष्टी आपण याचा स्टडी करूया सुपरस्ट्रक्चरमध्ये. सेम सुपरस्ट्रक्चर प्रमाणेच 6 नंबरचा आपलं युनिट असेल सबस्ट्रक्चर. सो ब्रिज मध्ये जो काही सबस्ट्रक्चरचा पार्ट आहे म्हणजे यामध्ये पियर्स येतील, अब्युटमेंट येईल, विंग वॉल असेल, फाउंडेशन्स असतील, या सगळ्या गोष्टींचा आपण 1 बाय 1 स्टडी करणार 6 नंबरच्या युनिटमध्ये. त्यानंतरचं 7 नंबरचं युनिट आहे मित्रांनो की ब्रिज तुम्ही कन्स्ट्रक्ट केलं. ठीक आहे, ब्रिज कन्स्ट्रक्ट करताय. सो कन्स्ट्रक्शन करताना कोणत्या मेथड आपण अडॉप्ट केल्या पाहिजेत. सो मेथड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ ब्रिज, आणि एकदा का कन्स्ट्रक्शन झालं तर त्या ब्रिजला मेंटेन पण करावं लागतं ना. त्याचं मेंटेनन्स जे आहे तो कोणत्या इंटरव्हल नंतर झालं पाहिजे, कोणत्या मेथड्स आपण तिथे यूज केला पाहिजे, यांचा स्टडी करूया आपण युनिट नंबर 7 मध्ये. ठीक आहे. सो 7 नंबरचं युनिट असेल आपलं मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स ऑफ ब्रिज. त्यानंतर 8 नंबरचं युनिट आहे की टेस्टिंग अँड स्ट्रेंथनिंग ऑफ द ब्रिज. ठीक आहे, टेस्टिंग करायची आपल्याला ब्रिजची, तर ती कशी केली जाईल, आणि जर ब्रिजला आपल्याला स्ट्रेंथ वाढवायची असेल, स्ट्रेंथनिंग करायची आपल्याला ब्रिजची, तर ती कशा पद्धतीने करता येईल. ठीक आहे. सो थोडक्यात कंप्लीट ब्रिज इंजिनिअरिंगचा जो काही सिलेबस आहे तो आपण 8 युनिट मध्ये डिवाइड केलाय. फर्स्ट इज द इंट्रोडक्शन, सेकंड सिलेक्शन ऑफ द साइट अँड प्लॅनिंग फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ ब्रिज. देन थर्ड इज व्हॉट, ब्रिज हायड्रोलॉजी. सो वॉटर आलं तिथं, आणि वॉटर आणि ब्रिज यांच्याशी रिलेटेड ज्या ज्या टर्म्स असतील त्यांचा सगळा अभ्यास आपण करणार आहोत ब्रिज हायड्रोलॉजी मध्ये. देन ब्रिज डिझाईन करत असताना वेगवेगळ्या टाईपचे लोडिंग्स ब्रिजवरती येतील. सो त्या लोडिंगचा स्टडी करूया आपण 4th नंबर युनिट मध्ये. देन सुपरस्ट्रक्चर, देन सबस्ट्रक्चर अँड अप्रोच. ठीक आहे. देन 7 नंबरचा आहे मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स, आणि ऍट द लास्ट टेस्टिंग अँड स्ट्रेंथनिंग ऑफ द ब्रिज. सो अशा पद्धतीने हे 8 युनिट आहेत. ठीक आहे. हे 1 बाय 1 हे सगळे युनिट जे आहेत मित्रांनो व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. या युनिटला आपण 1 बाय 1 स्टडी करणार आहोत. त्यात आपण स्टार्ट करूया फ्रॉम द फर्स्ट युनिट ऑफ ब्रिज इंजिनिअरिंग, ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन ऑफ द ब्रिज इंजिनिअरिंग. ठीक आहे. सो बघूया मग नेक्स्ट स्लाइड वरती आपण की फर्स्ट युनिट मध्ये आपल्याला काय बघायचंय. सो बघा, दिस इज द नेम ऑफ फर्स्ट युनिट, दॅट इज इंट्रोडक्शन ऑफ द ब्रिज इंजिनिअरिंग. सो या इंट्रोडक्शन ऑफ ब्रिज इंजिनिअरिंग फर्स्ट युनिट मध्ये आपण 6 सब टॉपिक केलेत. ठीक आहे. मग हे 6 सब टॉपिक कोणते आहेत ते बघूया. सगळ्यात आधी आपण डिस्कस करणार की ब्रिज आपण म्हणतोय, सो ब्रिजची एक्झॅक्ट डेफिनेशन काय, व्हॉट इज द टेक्निकल डेफिनेशन ऑफ ब्रिज म्हणायचं कुणाला. सो डेफिनेशनचा पार्ट आपण डिस्कस करूया. देन ब्रिजचे वेगवेगळे कंपोनंट्स आपण बघूया. जसं की मी आता प्रिव्हियसली तुम्हाला सांगितलं, सबस्ट्रक्चर, सुपरस्ट्रक्चर, आणि या दोघांना सोडून काही ऍडजॉइनिंग स्ट्रक्चर्स असतात ते आपण 1 बाय 1 या युनिटमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. सो डेफिनेशन, आफ्टर दॅट व्हेरियस कंपोनंट्स ऑफ द ब्रिज. त्यानंतर थर्ड सब टॉपिक्स आहेत नंबर ऑफ टर्म्स, व्हेरियस टर्म्स रिलेटेड टू द ब्रिज. मग यामध्ये स्पॅन म्हणजे काय, क्लिअर स्पॅन म्हणजे काय, इफेक्टिव्ह स्पॅन म्हणजे काय, वेगवेगळ्या टाईप्सचे ब्रिज असतात, ब्रिजचे टाईप्स आपण इथं डिस्कस करणार. जसं मी तुम्हाला मागे म्हटलो, अफ्लक्स, वॉटरवेज, क्लिअरन्स, फ्रीबोर्ड, ह्या वेगवेगळ्या ज्या टर्म्स आहेत ज्या ब्रिज इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे,
त्या सगळ्यांची डेफिनेशन्स, त्यांचा मिनिंग जो आहे आपण ह्या टर्म्स या टॉपिकमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. सो हा आपला 3rd नंबरचा सब टॉपिक झाला डेफिनेशन, नंतर कंपोनंट्स अँड दिस इज द व्हेरियस टर्म्स. आफ्टर दॅट 4th नंबरचा आपला सब टॉपिक्स असेल क्लासिफिकेशन अँड टाइप्स ऑफ द ब्रिजेस. सो जे काही ब्रिजेस आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रिजेस अवेलेबल असतात ऑन द बेसिस ऑफ मटेरियल. काही स्टील ब्रिज असतील, काही ब्रिज कॉन्क्रीटचे असतील, काही ब्रिज हे वुडनचे ब्रिज असतील, टिंबरचे. त्यानंतर बेस ऑन द आर्किटेक्चरल पॉइंट ऑफ व्ह्यू जर तुम्ही बघायचं म्हटलं तर काही ब्रिजेस केबलचे असतात, एक्सटेन्शन्स केबलचे असतात, काही आर्चेसच्या फॉर्ममध्ये असतात. सो व्हेरियस टाइप्स ऑफ क्लासिफिकेशन आपल्याला ब्रिजचं करता येतं. हे क्लासिफिकेशन आपण इथं बघणार आहोत. ऑन द बेसिस ऑफ स्पॅन लेंथ पण ब्रिजचं क्लासिफिकेशन होतं, त्याही गोष्टी आपण इथं डिस्कस करणार आहोत. त्यानंतर मित्रांनो 5th नंबरचा टॉपिक असेल सब टॉपिक आयडेंटिफिकेशन ऑफ ब्रिज. सो ब्रिजला नंबरिंग केली जाते अकॉर्डिंग टू इंडियन रोड काँग्रेस. ही नंबरिंग करण्याचा उद्देश हा असतो की ज्यावेळेस तुम्ही मेंटेनन्स वगैरे करणार तर त्यावेळेस आयडेंटिफाय व्हायला ब्रिज सोपा जावा, यासाठी नंबरिंग केली जाते. सो याला म्हटलं आयडेंटिफिकेशन ऑफ ब्रिज. सो ती नंबरिंग कशा पद्धतीने करावी ब्रिजला, याही गोष्टी आपण इथं डिस्कस करणार आहोत. अँड ऍट द लास्ट व्हेरियस आयएस कोड्स अँड इंडियन रोड काँग्रेस. ठीक आहे. सो आयएस कोड आणि IRC कोड जे आहेत वेगवेगळे फॉर द डिझाईन ऑफ ब्रिज, ते आपण इथं बघणार आहोत की कोणकोणते कोड्स आपण इथे इन्क्लूड करणार आहोत. ठीक आहे. सो बेसिकली हे आपलं फर्स्ट युनिट आहे इंट्रोडक्शनचं, ज्यामध्ये आपण हे 6 सब पॉइंट्स जे आहेत, सब टॉपिक जे आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत 1 बाय 1. ठीक आहे. सो प्रिव्हियस स्लाइड वरती आपण कंप्लीट सिलेबस बघितला, त्यामध्ये असणारा जो फर्स्ट युनिट आहे, या फर्स्ट युनिटला आपण आता स्टार्ट करतोय. फर्स्ट युनिट मध्ये 6 सब टॉपिक्स आहेत. सो आपण 1 बाय 1 प्रत्येक सब टॉपिक्स बघूया. ऍट द एंड ऑफ दिस युनिट प्रिव्हियस इयर मध्ये जे काही क्वेश्चन्स विचारले आहेत रिलेटेड टू फर्स्ट युनिट, ते आपण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करून घेऊया. ठीक आहे. सो मित्रांनो स्टार्ट करूया फ्रॉम द डेफिनेशन ऑफ ब्रिज. बघा तर बघूया व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ब्रिज. So bridge is what? It is the structure which provide the passage over an obstacle. Structure which provide passage over an obstacle. ठीक है, over an obstacle without closing the way of obstacle. Without closing the way of obstacle. मित्रांनो बघा आपण ही डेफिनेशन जी आहे ती आपण समजून घेऊया. सपोज माझ्याकडे बघा ही, सपोज दिस इज व्हॉट, इट इज द रिव्हर. दिस इज द रिव्हर अँड दिस इज द फ्लो ऑफ द रिव्हर. ठीक आहे, ही अशा पद्धतीची एक रिव्हर आहे. अँड देर इज वन रोड. बघा रोडवे इज देअर. सो दिस इज द रोडवे. दिस इज द रोडवे. इट इज लाईक दिस. इट इज लाईक दिस. ठीक आहे. सो देर इज वन व्हेकल विच इज ऑन द रोडवे. ठीक आहे. आता या व्हेकलला ही रिव्हर क्रॉस करून त्या साईडला जायचंय, बट विदाउट डिस्टर्बिंग द पाथ ऑफ द रिव्हर. सो ती कशी जाणार? सो त्यावेळेस आपण काय करणार की ह्या वेळ इथं बघा मित्रांनो, हा आता काय झालं रे, ही दिस रिव्हर इज व्हॉट, इट इज द ऑब्स्टॅकल नाव. सो या ऑब्स्टॅकलला मला काय करायचंय, क्रॉस करायचंय, बट विदाउट क्लोजिंग द पाथ ऑफ द ऑब्स्टॅकल. सो त्यावेळेस मी ह्या ऑब्स्टॅकलच्या ओव्हर म्हणजे याच्यावरती मी काय करेल की एक स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करेल, अँड दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ए ब्रिज. सो दॅट स्ट्रक्चर इज व्हॉट, इट इज ब्रिज. So bridge is the structure which provides the passage over an obstacle. ऑब्स्टॅकलच्या वरती तो आपल्याला एक पॅसेज प्रोव्हाइड करून देतो विदाउट क्लोजिंग द पाथ ऑफ ऑब्स्टॅकल. सो बेसिकली दिस इज द रोडवे. हा झाला माझा रोडवे अँड दिस इज व्हॉट, इट इज द पाथ ऑफ रिव्हर. सो देर आर 2 डिफरंट पाथ फॉर 2 डिफरंट पर्पज. सो या दोघांना आपण काय करतोय, क्रॉस करतोय विथ द हेल्प ऑफ ब्रिज. So it is the structure which provide the passage over an obstacle. मग हे ऑब्स्टॅकल कोणकोणते असू शकतात? सो दॅट ऑब्स्टॅकल्स मे बी मॅन-मेड ऑब्स्टॅकल, आर्टिफिशियल और नॅचरल ऑब्स्टॅकल. नॅचरल ऑब्स्टॅकल्स मीन्स व्हॉट, इट इज रिव्हर. आता बघा ही रिव्हर आहे विच इज ऍक्ट ॲज अ ऑब्स्टॅकल. सो रिव्हर इज द नॅचरल ऑब्स्टॅकल. याच्याऐवजी कॅनल असू शकतो. कॅनल जो काही वॉटर आपला फ्लो करून घेऊन जाणार आहे, सो दॅट इज द आर्टिफिशियल कॅनल. So canal is also obstacle. So that is the artificial. So obstacles may be natural or artificial.
आर्टिफिशियल. ठीक आहे, इट मे बी नॅचरल और आर्टिफिशियल. मग कोणकोणत्या प्रकारचे ऑब्स्टॅकल्स असू शकतात लक्ष द्या मित्रांनो. सगळ्यात आधी तर आपण बघितलं की रिव्हर. सो रिव्हर असू शकते ऑब्स्टॅकल म्हणून. सो दॅट इज द नॅचरल रिव्हर. देन सेकंड इज व्हॉट, कॅनल असू शकतो. कॅनल ज्याला आपण पाट म्हणतो कॅनल. ठीक आहे, सो कॅनल काय करतं, वॉटरला फ्लो करून घेऊन जाते. सो त्या कॅनलच्या वरतून जर का मला रोडवे पास करायचा असेल तर त्यावेळेस मला ब्रिज कन्स्ट्रक्ट करावा लागेल. सो कॅनल. देन सपोज थर्ड इज व्हॉट, थर्ड जो आहे व्हॅली. सो व्हॅली, एखादी व्हॅली आली आहे, दरी आली आहे आणि ती मला क्रॉस करून जायचंय. सो त्यावेळेस आपल्याला परत ब्रिज कन्स्ट्रक्ट करावा लागेल. सो व्हॅली इज व्हॉट नाउ, इट इज द नॅचरल ऑब्स्टॅकल. ठीक आहे, सो रिव्हर इज देअर, कॅनल इज देअर, व्हॅली. देन एक रोडवे आहे बघा मित्रांनो. सो देर इज वन रोडवे आणि ह्या रोडवेच्या वरतून मला दुसरा रोड पास करायचा आहे टू कंट्रोल द ट्रॅफिक. जी काही ट्रॅफिक होते सिटीमध्ये ती मला जर कंट्रोल करायची आहे तर एका रोडवेच्या वरतून मला दुसरा रोडवे पास करायचा आहे. तर त्यावेळेस परत मला स्ट्रक्चर बिल्ड करावा लागेल विदाउट क्लोजिंग द पाथ ऑफ द ऑब्स्टॅकल्स. सो रोडवे जो आहे हा पण ऑब्स्टॅकल म्हणून ऍक्ट होऊ शकतो. एक रोडवे आणि ह्या रोडवेला क्रॉस करून दुसरा रोडवे मला बनवायचा आहे. सो देर इज वन कन्स्ट्रक्शन और स्ट्रक्चर दॅट इज द ब्रिज. ठीक आहे, सो रोडवे सुद्धा हा ऑब्स्टॅकल म्हणून ऍक्ट होऊ शकतो. आणि रोडवे जो आहे इट इज मॅनमेड, सो इट इज आर्टिफिशियल ऑब्स्टॅकल. त्यानंतर बघा रेल्वे. रेल्वे बऱ्याचदा तुम्ही हे बघितलं असणार, रेल्वे मधनं जेव्हा तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय त्यावेळेस तुम्हाला हे ब्रिजेस बघायला मिळत असतील बघा. सो रेल्वेतनं आपण ट्रॅव्हल करतोय आणि आपल्या लक्षात येतं की रेल्वेच्या रूटला परपेंडिक्युलर एक रोडवेचा रूट असतो आणि ह्या दोघं क्रॉस होत नाही बिकॉज देर इज वन स्ट्रक्चर अँड दॅट स्ट्रक्चर इज द ब्रिज. ठीक आहे, सो लक्षात आली तुम्हाला डेफिनेशन ब्रिजची. सो ब्रिज मीन्स व्हॉट, इट इज द स्ट्रक्चर विच प्रोव्हाइड्स द पॅसेज ओव्हर अन ऑब्स्टॅकल विदाउट क्लोजिंग द पाथ ऑफ ऑब्स्टॅकल. ठीक आहे, सो दॅट ऑब्स्टॅकल मे बी नॅचरल ऑब्स्टॅकल और आर्टिफिशियल अँड दीज आर सम ऑब्स्टॅकल्स आर देअर. ठीक आहे, सो बघा मित्रांनो मी इथं काही पिक्चर्स तुमच्या समोर बघा, या गोष्टी क्लिअर होण्यासाठी काही पिक्चर मी इथे ऍड केलेत. यामध्ये आपण बघू शकतात की वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्स्टॅकल्स बघा. सो हा जो काही फर्स्ट पिक्चर आहे, सो यामध्ये तुमच्या लक्षात येत असेल की दिस इज व्हॉट, इट इज द ब्रिज. सो दिस इज द ब्रिज विच इज कन्स्ट्रक्टेड ऑन द नंबर ऑफ पियर्स. बरोबर, बट त्याच्या खाली बघा रे, ब्रिजच्या खाली तुम्हाला वॉटर दिसतंय. बरोबर ना, ब्रिजच्या खाली काय वॉटर आहे. सो आपण काय करतोय की हा वॉटर जो आहे इट मे बी सी, इट मे बी रिव्हर और इट मे बी लेक. ठीक आहे, सो याला क्रॉस करण्यासाठी आपण काय केलं, इथे एक ब्रिज कन्स्ट्रक्ट केलाय. सो इथं जो काही ऑब्स्टॅकल आहे दॅट ऑब्स्टॅकल इज व्हॉट, इट इज द वॉटर बॉडी. वॉटर बॉडी इज द ऑब्स्टॅकल हिअर इन द पिक्चर नंबर 1. सेकंड पिक्चर जर तुम्ही बघाल, बघा दिस इज युअर सेकंड पिक्चर. यामध्ये जर तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल की दिस इज व्हॉट, इट इज द ब्रिज. हा जो पॅसेज आहे दिस इज बघा हे जे स्ट्रक्चर आहे मित्रांनो. सो दिस स्ट्रक्चर प्रोव्हाइड्स द पॅसेज फॉर द व्हेकल्स. इथं ज्या काही व्हेकल्स वरतून ट्रॅव्हल होत आहे त्यासाठी तो पॅसेज प्रोव्हाइड करून देतोय, बट विदाउट क्लोजिंग द वे ऑफ दिस सेकंड पाथ. सो देर आर टू डिफरंट पाथ, एक वरती आहे एक खाली. या दोघांमध्ये बघा कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स क्रिएट होऊ देत नाहीये. कोण होऊ देत नाहीये, हा ब्रिज होऊ देत नाहीये. ठीक आहे, हा ब्रिज इथं डिस्टर्बन्स क्रिएट होऊ देत नाहीये. सो या सेकंड पिक्चर मध्ये ऑब्स्टॅकल म्हणून कोण ऍक्ट होतोय, सो दिस रोडवे. ठीक आहे, सो या रोडवेला आपण क्रॉस करतोय विथ द हेल्प ऑफ दिस ब्रिज. पिक्चर नंबर 3 बघूया. सो इन द पिक्चर नंबर 3 व्हॉट हॅपन्स बघा. सो दिस इज द रूट ऑफ रेल्वे. हा जो आहे रूट ऑफ रेल्वे आहे आणि त्याला क्रॉस केलंय मित्रांनो बघा ह्या ब्रिजने, विच इज द आर्च ब्रिज. ठीक आहे, सो ह्या केसमध्ये जो काही ऑब्स्टॅकल आहे दॅट इज द रेल्वे रूट. सो देर इज अ रोडवे रूट. सो रोडवे, रेल्वे, दीज आर द मॅनमेड और आर्टिफिशियल ऑब्स्टॅकल. बट फर्स्ट केस मध्ये सपोज इट इज द सी, सो नाउ इट द नॅचरल ऑब्स्टॅकल. ठीक आहे, सी आहे समुद्र इथं बघा. हा पिक्चर बघा, पिक्चर नंबर 4. सो दिस इज द ब्रिज विच इज कन्स्ट्रक्टेड ओव्हर दिस व्हॅली. सो इथं बघा खूप मोठी दरी आहे आणि मला जर याला क्रॉस करायचं असेल तर त्यावेळेस बघा हा ब्रिज इथं कन्स्ट्रक्ट केलेला आहे. सो देर इज अ ऑब्स्टॅकल विच इज नॅचरल ऑब्स्टॅकल, व्हॅली. आता बघा रे, हा 5 नंबरचा पिक्चर जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात एक गोष्ट येईल बघा. सो देर इज वन ब्रिज, ओव्हर दॅट ब्रिज और ऑन द ब्रिज देर इज अ वॉटर अँड बिलो दॅट ब्रिज अगेन देर इज अ वॉटर.
सो या ब्रिजच्या खाली जो काही वे आहे, सो दिस इज द वे बिलो द ब्रिज, दॅट इज द रिव्हर. या ब्रिजच्या खाली आहे रिव्हर आणि ब्रिज वरतून पण पाणी चाललंय. सो देर इज वन कॅनल अँड देर इज अ रिव्हर. सो कॅनल मीन्स व्हॉट, तो आर्टिफिशियल कॅनल येतो, त्याला ऍक्विडक्ट म्हणतात. त्याला काय म्हणतात, ऍक्विडक्ट. की ज्या वेळेस कॅनल जर रिव्हरच्या वरती असेल, देर इज अ रिव्हर अँड अबोव दॅट रिव्हर इफ देर इज अ कॅनल, सो दॅट इज कॉल्ड ए ऍक्विडक्ट. दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ए ऍक्विडक्ट. ही केस उलटीही असू शकते. कॅनल खाली आहे, रिव्हर वरती आहे, सो दॅट इज कॉल्ड ए सुपर पॅसेज. सो बेसिकली दोन वेगवेगळे पाथ आहेत, दोघांचा पर्पज वेगळा आहे. त्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचं डिस्टर्बन्स जर तुम्हाला होऊ द्यायचं नसेल, सो त्यावेळेस आपल्याला ब्रिज कन्स्ट्रक्ट करावा लागतो. ठीक आहे. सो हे पिक्चर फॉर्म मध्ये मी तुम्हाला काही गुगलवरचे पिक्चर्स इथं दिलेत, जेणेकरून तुम्हाला क्लिअर व्हावं. ठीक आहे. सो दिस इज द ब्रिज. बघूया नेक्स्ट स्लाइड वरती. नाउ आफ्टर द डेफिनेशन ऑफ ब्रिज, द नेक्स्ट सब पॉइंट इज द कंपोनंट्स ऑफ ब्रिज. ठीक आहे. सो बघा मित्रांनो, इथं आपण वेगवेगळे पिक्चर्स बघितले ब्रिजचे. सो हा एक ब्रिज आपण इथं बघितला. सो ह्या ब्रिज मध्ये हा ब्रिज आहे, त्यानंतर हा एक ब्रिज आहे, इथं ब्रिज बघितला, इथं ब्रिज बघितला. सो ब्रिजचे वेगवेगळे कंपोनंट्स आहेत. आता आपल्याला हे कंपोनंट जे आहेत ते आपण डिस्कस करूया की कोणकोणत्या कंपोनंट पासून आपला ब्रिज जो आहे तो बनलेला असतो. सो बेसिकली सेम ॲज अ बिल्डिंग फ्रेम आपण काय करतो की ब्रिजचे जे काही कंपोनंट आहेत त्याला मी 3 पार्टमध्ये डिवाइड करतोय. सो बेसिकली ब्रिज कंपोनंट्स आर डिवाइडेड इनटू द 3 पार्ट्स. म्हणजे 3 पार्ट कोणते? सो द फर्स्ट पार्ट इज सुपरस्ट्रक्चर. सो द फर्स्ट पार्ट इज व्हॉट? सुपरस्ट्रक्चर. Then second part is the substructure and the third part is some adjoint structure to the bridge. ठीक आहे. मग आता सुपरस्ट्रक्चर म्हणायचं कशाला, ब्रिज मध्ये सुपरस्ट्रक्चर म्हणायचं कशाला? सो लक्षात असू द्या मित्रांनो की द स्ट्रक्चर or the elements or the components above the bearing level are known as the superstructure. काय म्हणतोय मी? सुपरस्ट्रक्चर कुणाला म्हणायचं? कंपोनंट्स above bearing. ठीक आहे. सो कंपोनंट्स अबोव द बिअरिंग आर नोन ॲज द सुपरस्ट्रक्चर. ठीक आहे. मग ह्या सुपरस्ट्रक्चर मध्ये बघा कोणकोणते कंपोनंट असू शकतात. सो ऍक्च्युअली इट इज अ स्ट्रक्चरल मेंबर कॅरिंग अ कम्युनिकेशन रूट. ठीक आहे. कोणकोणते कंपोनंट असू शकतात सुपरस्ट्रक्चर मध्ये? सो बेसिकली तिथं डेक असेल किंवा फ्लोरिंग असेल, ज्यावरती व्हेकल ट्रॅव्हल करते, ज्या सरफेस वरती वॉटर बॉडी ट्रॅव्हल करते, ज्या सरफेस वरती रेल्वे ट्रॅव्हल करते. सो दॅट डेक ऑर फ्लोरिंग, सो इट इज द पार्ट ऑफ सुपरस्ट्रक्चर. ठीक आहे. आफ्टर दॅट बीम्स ऑर गर्डर. बघा वेगवेगळ्या रोडवे ब्रिज तुम्ही बघितले असणार. सो तो डेक जो आहे किंवा जो काही फ्लोरिंग आहे, सो दॅट फ्लोरिंग इज सपोर्टेड बाय अ बीम and that beam is what? It is very heavy beam and that is known as a girder. It may be steel girder or RCC girder. So जो काही flooring आहे or deck आहे, so it is supported by a girder. It is supported by a beam. So that beam or girder is also a part of superstructure. पहिलं बघितलं डेक किंवा फ्लोरिंग, याला जो कोण सपोर्ट करेल that is the beam or girder. It is also a part of the superstructure. After that handrails, then arches, then cables, different types of cables, different types of arches and parapet walls. So these are all belongs to the superstructure. मित्रांनो आपण यांना वन बाय वन या सगळ्यांना आपण नंतर बघणारच आहोत स्लाइड मध्ये. वन बाय वन हे आपण बघूया, त्यांचं पर्पज काय हाही गोष्टी आपण बघणार आहोत. बट सुपरस्ट्रक्चर मध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड होतात हे फक्त इथं लक्षात असू द्या. सुपरस्ट्रक्चर मीन्स व्हॉट? सो द कंपोनंट ऑर द स्ट्रक्चर अबोव द बिअरिंग लेवल. ब्रिज मध्ये बिअरिंग्स प्रोव्हाइड केल्या जातात. का प्रोव्हाइड करतात, कुठे प्रोव्हाइड करतात ते बघूया. बट अबोव दॅट बिअरिंग लेवल देर इज अ स्ट्रक्चर ऑर कंपोनंट्स विच इज नोन ॲज द सुपरस्ट्रक्चर. जर आपण बिल्डिंग फ्रेमच्या विथ रिस्पेक्ट टू बघायचं म्हटलं, सो बिल्डिंगला आपण डिवाइड कोणाच्या रिस्पेक्टिव्ह करतो? प्लिंथ लेवल. प्लिंथच्या खाली जर जे कंपोनंट असतील त्याला आपण सबस्ट्रक्चर म्हणतो. प्लिंथच्या वरती जे स्ट्रक्चर असतील त्याला आपण सुपरस्ट्रक्चर म्हणतो. सो हिअर बिअरिंगच्या वरती असणाऱ्या सगळ्या स्ट्रक्चरला म्हणायचं सुपरस्ट्रक्चर आणि बिअरिंगच्या खाली असणाऱ्या स्ट्रक्चरला म्हणायचं सबस्ट्रक्चर ऑफ द ब्रिज. आणि सबस्ट्रक्चर मध्ये मग कुठले कुठले कंपोनंट असणार? सो पियर, देन अब्युटमेंट पियर, ठीक आहे, देन विंग वॉल,
then foundation for the pier and abutments. So these are the components which belongs to the substructure. After that, adjoining structure. So सबस्ट्रक्चर आणि सबस्ट्रक्चर या दोघांच्या व्यतिरिक्त ऍडजॉइनिंग स्ट्रक्चर मध्ये बघा कोणकोणते असतात कंपोनंट. अप्रोच, बेरिंग अँड रिव्हर ट्रेनिंग वर्क. ठीक आहे, अप्रोच, बेरिंग अँड रिव्हर ट्रेनिंग वर्क. सो दिस इज ए ऍडजॉइनिंग स्ट्रक्चर रिलेटेड टू द ब्रिज. बघा लक्ष द्या. सो तीन पार्ट मध्ये, तीन कंपोनंट मध्ये आपण ब्रिजला डिवाइड करतो. वन इज द सुपरस्ट्रक्चर विच इज द अबोव द बेरिंग, सबस्ट्रक्चर बिलो द बेरिंग अँड ऍडजॉइनिंग स्ट्रक्चर. सुपरस्ट्रक्चर जे आहे, सुपरस्ट्रक्चर, सो बेसिकली सुपरस्ट्रक्चर आपल्याला एक पाथ प्रोव्हाइड करतो टू ट्रॅव्हलिंग. ठीक आहे, एखाद्या व्हेकलला तिथून ट्रॅव्हल करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला तो एक पाथ प्रोव्हाइड करून देतो, सुपरस्ट्रक्चर. सो स्ट्रक्चरल मेंबर कॅरिंग द कम्युनिकेशन रूट. सो इट कॅरीज द कम्युनिकेशन रूट. मग यामध्ये कोणकोणते कंपोनंट असतात? डेक असेल, फ्लोरिंग असेल, बीम किंवा गर्डर त्याला सपोर्ट करणारे, हँडरील, आर्चेस, केबल अँड पॅरापेट. सबस्ट्रक्चरचं काय वर्क आहे? सबस्ट्रक्चर प्रोव्हाइड्स द सपोर्टिंग सिस्टीम टू द सुपरस्ट्रक्चर. सुपरस्ट्रक्चर वरती त्याला कोणती सिस्टीम प्रोव्हाइड करतोय? तो सपोर्टिंग सिस्टीम. मग त्यामध्ये काय काय असतील? पियर्स, अब्युटमेंट, विंग वॉल, फाउंडेशन अँड फाउंडेशन फॉर पियर अँड अब्युटमेंट. आता बघा प्रिव्हियस डायग्राम मध्ये जाऊया. लक्ष द्या मित्रांनो. सो ही फर्स्ट डायग्राम जर तुम्ही बघाल, सो यामध्ये बघा रे, हे जे कॉलम्स आहेत ज्यांनी आपल्या ब्रिजला सपोर्ट केलाय, सो दीज कॉलम्स आर नोन ॲज द पियर. यांना काय म्हणतात? पियर म्हणतात. ठीक आहे, सो दिस इज द पियर अँड विच इज द पार्ट ऑफ सबस्ट्रक्चर. त्यानंतर हा जो काही डेक आहे बघा, जो मी व्हाईट लाईनने दाखवलाय, सो दिस इज द डेक विच इज द पार्ट ऑफ सुपरस्ट्रक्चर. अँड इन बिटवीन दिस डेक अँड दिस पियर देर इज अ बिअरिंग. सो इथं काय असतात? बेरिंग प्रोव्हाइड केलेले असतात. सो या बेरिंगच्या वरती असणारे सुपरस्ट्रक्चर, बेरिंगच्या खाली असणारं सबस्ट्रक्चर. ठीक आहे, सो बघा, सो हे कंपोनंट आहेत, हे व्यवस्थित लिहा. आपण वन बाय वन यांचा पर्पज ह्या गोष्टी बघणारच आहोत. सो नंतर बघा मित्रांनो, आता एक छोटासा मी एक इलेव्हेशनल पार्ट जो आहे तो घेतलेला आहे इथं, जेणेकरून तुम्हाला हे कंपोनंट लक्षात यावे. सो दिस इज द इलेव्हेशन. दिस इज द इलेव्हेशनल पार्ट. इलेव्हेशनल पार्ट. आता लक्ष द्या रे, यामध्ये हा जो इलेव्हेशनल पार्ट आहे, सो इन दिस पार्ट दिस इज, हा जो रेड कलरचे आहेत ना, सो दीज आर द बेरिंग्स. दीज आर व्हॉट? बेरिंग्स. हे काय आहेत? बेरिंग्स. ठीक आहे, सो या बेरिंगच्या वरती दिस इज द बेरिंग लेवल. बघा मित्रांनो, दिस इज द बेरिंग लेवल. ही काय झाली? बेरिंगची लेवल. ठीक आहे, मी तर नाव देतो बिअरिंग लेवल. ठीक आहे, सो बेरिंग लेवलच्या वरती जे काही कंपोनंट येतील, सो त्यांना आपण काय म्हणतो? सुपरस्ट्रक्चर. सुपर स्ट्रक्चर. आणि या बेरिंगच्या खाली जे कंपोनंट असतील त्यांना आपण काय म्हणतो मित्रांनो? सब स्ट्रक्चर. सबस्ट्रक्चर. सो दिस इज द बेरिंग. आता लक्ष द्या, जो मी व्हाईट कलर मध्ये इथं ड्रॉ केलेला आहे, दिस इज, बघा हा व्हाईट कलर मध्ये जो काही ड्रॉ केलेला आहे, सो दिस इज द डेक. दिस इज व्हॉट इट इज, द डेक ऑर फ्लोरिंग फॉर द ब्रिज. ठीक आहे, तो एक डेक आहे ज्यावरतून व्हेकल वगैरे ट्रॅव्हल करणार आहेत. सो दिस इज युअर डेक. आणि ह्या डेकला जे वरती रेड कलर मध्ये ही जी सपोर्ट सिस्टीम आहे, दिस इज कॉल्ड ए हँडरील. दिस इज कॉल्ड ए हँडरील. दिस इज द हँडरील. देन दिस डेक इज सपोर्टेड बाय, बघा हा जो डेक आहे, इट इज सपोर्टेड बाय, दिस डेक इज सपोर्टेड बाय, बघा हे ब्ल्यू कलरने बघा मी इथं गर्डर दाखवले. सो दीज आर द गर्डर्स. दीज आर व्हॉट्स? गर्डर. सो बघा मित्रांनो, हे जे आहेत रे, हे गर्डर आहेत. दिस इज व्हॉट? इट इज द गर्डर. गर्डर ऑर बीम. गर्डर मीन्स व्हॉट? गर्डर म्हणजेच एक प्रकारचा बीम असतो, बट इट इज द हेवी बीम. जो काय करतोय? व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस? इट सपोर्ट्स द डेक. तर डेकला और फ्लोरिंगला तो सपोर्ट करतो. येतं लक्षात? सो दिस इज व्हॉट? इट इज द गर्डर ऑर बीम. आणि बिलो दॅट देर इज अ बेरिंग. सो दीज आर द बेरिंग्स. हे रेड कलर मध्ये बघा मी राऊंड राऊंड दाखवतोय. सो दिस इज व्हॉट? इट इज द बेरिंग. ह्या झाल्यात बेरिंग. ठीक आहे,
देन हा जो येलो कलरचा पार्ट इकडे दाखवतोय मित्रांनो मी, बघा हा येलो कलरचा पार्ट हा जो इथं दाखवलाय. सो दिस पार्ट इज कॉल्ड ए अप्रोच. अप्रोच. आता फक्त तुम्ही त्याची ओळख करून घ्या, कोणत्या पार्टला काय म्हणतात, त्याचा पर्पज, त्यातला डिटेलमध्ये त्याची विड्थ काय असली पाहिजे, लेंथ काय असली पाहिजे, डिटेल स्टडी आपण करणारच आहोत. ठीक आहे. बट आता एक ओळख होऊ द्या कंपोनंट सोबत. सो दिस इज व्हॉट, हा जो काही येलो कलर मध्ये आहे, दिस इज द अप्रोच, जो रोड सरफेस आणि ब्रिज मध्ये एक कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करतो. अप्रोच, दिस इज अगेन द अप्रोच. जो व्हाईट कलर मध्ये, दिस इज डेक ऑर फ्लोरिंग. अबोव दॅट देर इज अ हँडरेल. ठीक आहे. देन याच्या खाली बघा, दिस इज द बीम, दिस इज द बीम ऑर गर्डर, बीम ऑर गर्डर विच सपोर्ट्स द डेक ऑर फ्लोरिंग. देन देर इज अ bearing and below the bearing level there is a substructure. सो बघा सबस्ट्रक्चर मध्ये आता काय काय असतं रे, सबस्ट्रक्चर मध्ये काय काय असणार. सो बघा याला म्हटलं जातं मित्रांनो पियर्स. दिस इज कॉल्ड ए पियर्स. हे जे आहेत यांना काय म्हणतो आपण, पियर. पियर्स. जो काही कॉलम्स आहेत बघा, दीज कॉलम सपोर्ट्स द सुपरस्ट्रक्चर. सो इंटरमिडिएट कॉलम जे आहेत, इंटरमिडिएट कॉलम, त्यांना काय म्हटलं जातं, पियर्स. इंटरमिडिएट कॉलमला. जे एक्स्ट्रीम कॉलम आहेत, एक्स्ट्रीम, जिथून ब्रिज स्टार्ट होतो, जिथं ब्रिज एंड होतो. सो एक्स्ट्रीम कॉलम जे असतील मित्रांनो, बघा हा कॉलम 1 आणि हा कॉलम 2, तर यांना म्हटलं जातं अब्युटमेंट. अब्युटमेंट. दिस इज द अब्युटमेंट और समटाइम इट इज ऑल्सो कॉल्ड अब्युटमेंट पियर. Abutment pier. So this is the abutment and again this is the abutment. Abutment. So extreme column ला काय म्हणायचं, abutment. आणि जे काही इंटरमिडिएट कॉलम आहेत, these are the intermediate column, यांना काय म्हणायचं, piers. Then हे यांना खाली काय असणार आहे, this is the foundation. This is foundation. So foundation for abutment and this is the foundation for pier. मग सबस्ट्रक्चर मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात सबस्ट्रक्चर मध्ये. सो पियर, दीज आर द पियर, अब्युटमेंट्स, देन फाउंडेशन फॉर पियर अँड अब्युटमेंट. आणि लक्ष द्या, तुम्ही ब्रिज वरती कधी बघा, ब्रिज कधी बघितला असेल तर ज्या ठिकाणी ब्रिज स्टार्ट होतो किंवा ज्या ठिकाणी एंड होतो, सो त्यावेळेस मित्रांनो इथे एक वॉल प्रोव्हाइड केली जाते, एक भिंत प्रोव्हाइड केली जाते, ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचे होल्स असतात बघा, एक भिंत प्रोव्हाइड केली जाते. And that wall is known as wing wall. तिला काय म्हणतात, विंग वॉल. ती वॉल का प्रोव्हाइड केली जाते, कारण मित्रांनो ब्रिज आपण जेव्हा कन्स्ट्रक्ट करतो, लक्ष द्या, ब्रिज आपण जेव्हा कन्स्ट्रक्ट करतो, सो त्यावेळेस बघा, दिस इज द डेक ऑफ ब्रिज अँड दिस इज युअर ग्राउंड लेवल. दिस इज द ग्राउंड लेवल. हे आहे ग्राउंड लेवल. सो बघा हा जो रोडवे आहे हा अशा पद्धतीने स्मूथली जातो, हा बघा हा अशा पद्धतीने इकडे स्मूथली जातो. सो त्यावेळेस आपण काय करतो इथं बघा, लक्ष द्या. So this is one wall. So there is one wall. ही wall आपण इथं अशी प्रोव्हाइड करतो. So that wall is called a wing wall. And what is the purpose to provide that wall? To retain a soil mass inside that wall. मित्रांनो ह्या ब्रिजला जर का मला ग्राउंड लेवलला स्मूथली जर जोडायचं असेल तर मला इथं काहीतरी फिल करावं लागेल ना. ठीक आहे, तिथं मला काहीतरी डम्प करून त्याला फिल करावं लागेल. अँड दॅट इज द सॉइल मास. मग त्या सॉइल मासला लॅटरली सपोर्ट करण्यासाठी आपण इथे वॉल कन्स्ट्रक्ट करतो अँड दॅट वॉल इज द विंग वॉल. ठीक आहे. सो ह्या एंडला जिथून ब्रिज स्टार्ट होतोय किंवा जिथं ब्रिज एंड होतोय, सो त्या पार्टला काय असते, देर इज ए विंग वॉल. विंग वॉल. अँड दिस इज ऑल्सो ए पार्ट ऑफ द सबस्ट्रक्चर. सो पियर, अब्युटमेंट, विंग वॉल अँड फाउंडेशन फॉर पियर अँड अब्युटमेंट. So these components are belongs to the substructure and substructure supports the or substructure provides the supporting system to the superstructure. सुपरस्ट्रक्चर मध्ये कोणकोणते कंपोनेंट येतात, सुपरस्ट्रक्चर मध्ये व्हाईट कलरचा जो दॅट इज डेक और फ्लोरिंग, त्याला सपोर्ट करण्यासाठी काय आहे, बीम्स और गर्डर. देन अबोव दॅट देर इज अ हँडरेल. सो दिस इज द पार्ट ऑफ व्हॉट, सुपरस्ट्रक्चर. बऱ्याचशा ब्रिज मध्ये तुम्ही असे बघितले असणार, केबल्स असतात बघा, अशा केबल्स असतात. सो ह्या केबल्स असतात. सो ह्या केबल्स, सो दीज केबल्स आर ऑल्सो ए पार्ट ऑफ व्हॉट, सुपरस्ट्रक्चर. अशा केबल्स असतात सस्पेन्शन ब्रिजेस मध्ये.
सो बघा ते पुढे आपण टाईप बघणारच आहोत. सो इट इज ऑल्सो ए पार्ट ऑफ द सुपरस्ट्रक्चर. येतं लक्षात. देन सम ऍडजॉइंट स्ट्रक्चर इज ऑल्सो देअर. आणि त्यामध्ये काय मित्रांनो, हा जो अप्रोच आहे, अप्रोच येलो कलरचा, सो दिस इज द अप्रोच अँड दीज आर द बिअरिंग्स आर द ऍडजॉइनिंग स्ट्रक्चर ऑफ द ब्रिजेस. त्यांचाही आपण स्टडी करणार आहोत. आणि बघा दिस इज कॉल्ड ए पियर कॅप. याला काय म्हटलं जातं, पियर कॅप. हा जो पार्ट आहे दिस इज नोन ॲज ए पियर कॅप. ठीक आहे, दिस इज द पियर कॅप. आणि हा काय आहे मित्रांनो, दिस इज द बेड ऑफ रिव्हर. दिस इज द बेड ऑफ रिव्हर. सो देर इज अ फ्लो ऑफ वॉटर लाईक दिस. हा असा फ्लो होतोय वॉटरचा. ठीक आहे, अँड दिस इज द बेड ऑफ युअर रिव्हर. सो इथपर्यंत काय आहे, हा जो आहे हा बेड आहे, याच्यातनं वॉटर हे फ्लो होणार आहे. अँड देर इज अ अनदर पाथ विच इज परपेंडिक्युलर टू द रिव्हर. ठीक आहे. सो हा असा एक इलेव्हेशनल व्ह्यू होता. मी यासाठी ड्रॉ केलाय की एक कंपोनंट, बेसिक कंपोनंट तुम्हाला याच्यावरनं लक्षात यावे. सो यात आपण बघितलं बेअरिंग, अबो द बेअरिंग सुपरस्ट्रक्चर, बिलो द बेअरिंग सबस्ट्रक्चर. अबो द बेअरिंग काय काय आहेत, बीम्स, गर्डर, जे की डेक आणि फ्लोरिंगला सपोर्ट करतात. याच्यावरती हँडरिल्स आहेत, याच्यावरती केबल्स असू शकतात, आर्च ऍक्शन असू शकते, आर्च शेपमध्ये असू शकतो. सो दिस इज द पार्ट ऑफ सुपरस्ट्रक्चर which provides the communication route. Below the bearing, piers are there. Intermediate column are known as the piers. These are the intermediate columns. त्याला म्हटलं जातं पियर. ठीक आहे. जे एक्स्ट्रीम कॉलम आहेत त्यांना काय म्हणायचं, अब्युटमेंट और अब्युटमेंट पियर्स. ह्या एक्स्ट्रीम कॉलमच्या बाजूला लगेच एक वॉल असते. दिस इज द वॉल अँड दॅट वॉल इज कॉल्ड ए विंग वॉल, जे की सबस्ट्रक्चरचा पार्ट आहे. आणि हे जे पियर और अब्युटमेंट पियर आहेत यांना खालून काय असणार, फाउंडेशन. दिस इज ऑल्सो ए पार्ट ऑफ द सबस्ट्रक्चर. ठीक आहे. अँड दिस इज द अप्रोच अँड दिस इज द बिअरिंग, दिस इज द ऍडजॉइनिंग पार्ट. येतं लक्षात. सो हा एक इलेव्हेशनल व्ह्यू झाला. जर आपण त्याला टॉपने बघितलं, याला जर आपण टॉपने प्लान जर बघितला तर तो तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. बघा जर का तुम्ही प्लान व्ह्यू जर बघितला, सो दिस इज द प्लान व्ह्यू. हा जो आहे हा काय आहे मित्रांनो, इट इज plan view or top view. This is the top view of the bridge. मग बघा टॉपने जर बघितलं, सो आपल्याला इथं काय दिसेल, दिस इज द कॅरेज वे, ज्यावरनं व्हेकल ट्रॅव्हल करताय बघा. सो दिस इज कॉल्ड ए कॅरेज वे. ठीक आहे, दिस इज कॅरेज वे. हा जो पार्ट आहे मित्रांनो बघा, हा एवढा पार्ट बघा, मी त्याला अशा पद्धतीने हे करतो. सो दिस इज कॉल्ड ए अप्रोच. दिस इज द अप्रोच. ठीक आहे. अगेन देर इज अ अप्रोच. हा झाला अप्रोच. नंतर हा जो पार्ट आहे, दिस इज व्हॉट, इट इज द लास्ट कॉलम. हा जो आहे हा लास्ट कॉलम आहे. आणि लास्ट कॉलमला आपण काय म्हणतो, अब्युटमेंट. दीज आर द इंटरमिडिएट कॉलम. यांना आपण काय म्हणतो, पियर्स. दिस इज द पियर्स. अँड दिस इज द वॉल. बघा इथं मी वॉल पण दाखवली आहे, जी आपल्याला टॉप व्ह्यू मधनं दिसते. सो दिस इज द वॉल. ही वॉल आहे ती. ठीक आहे. सो दिस इज द वॉल. बघा इकडे पण ही वॉल आहे. अँड दिस वॉल इज कॉल्ड ए विंग वॉल. दिस इज विंग वॉल विच रिटेन्स द सॉइल मास बिलो इट. याच्या खाली सॉइल मास फिल केलेलं असतं आणि त्याला ती रिटेन करून धरते. ठीक आहे. So this is what, wing wall. This is the abutment which is last or extreme pier. आणि हे झाले intermediate column, that is called a simply pier. This is the carriage way. हा झाला माझा अप्रोच. सो टॉपने जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला अशा पद्धतीचे कंपोनंट्स वरतून दिसतील. ठीक आहे. दिस इज युअर इलेव्हेशनल व्ह्यू. येतं लक्षात. हा इलेव्हेशनल व्ह्यू आहे. आणि बघा त्यानंतर आपण बघितले वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट्स. सो सब सुपरस्ट्रक्चर मीन्स व्हॉट, बेअरिंगच्या वरचा पार्ट. सबस्ट्रक्चर म्हणजे बेअरिंगच्या खालचा पार्ट. आणि काही ऍडजॉइनिंग स्ट्रक्चर आहेत. सो यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात तर हे आलेत, हे व्यवस्थित नोट डाऊन करा. सबस्ट्रक्चर मध्ये असणाऱ्या गोष्टी नोट डाऊन करा आणि ऍडजॉइनिंग स्ट्रक्चर मध्ये असणाऱ्या गोष्टी व्यवस्थित नोट डाऊन करा. त्याच्या आधी आपण बघितलं हा पिक्टोरियल व्ह्यू बघितला. वेगवेगळ्या प्रकारचे ब्रिजेस आपण जे आहेत, दिस इज इथं ऑब्स्टॅकल रिव्हर आहे, इथं ऑब्स्टॅकल रोडवे आहे, इथं ऑब्स्टॅकल रेल्वे आहे. इथं जर ऑब्स्टॅकल बघितला तर व्हॅली आहे. इथं ऑब्स्टॅकल जर बघितला, सो देर इज अ रिव्हर अँड अबोव दॅट देर इज अ कॅनल. सो इट इज ॲक्विडक्ट. ठीक आहे. असे ब्रिजेस जे आहेत आपण डेली लाईफमध्ये बघत असतो.
and it is the structure which provides the path for the vehicle or a route over the obstacles without closing the path of that obstacle. That obstacle may be natural obstacle or man-made or artificial obstacle. ठीक आहे. त्याच्या अगोदर मित्रांनो जे फर्स्ट युनिट आपण स्टार्ट केलं आहे इंट्रोडक्शनचं, या युनिटमध्ये असणारे सब टॉपिक जे आहेत ते आपण डिस्कस केलेत. ठीक आहे. त्याच्या अगोदर आपण ब्रिज इंजिनिअरिंगचा हा कंप्लीट सिलेबस जो आहे तो बघितला. ठीक आहे. हा सिलेबस झाला, हे फर्स्ट युनिट झालं. फर्स्ट युनिटमध्ये आपण ब्रिजची डेफिनेशन बघितली, व्हॉट इज द डेफिनेशन, देन त्याचे आपण कंपोनंट्स बघितले. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये ज्या व्हेरियस टर्म्स आहेत या व्हेरियस टर्म्स मध्ये वन बाय वन आपण सगळे कंपोनंट्स बघूया, त्यांचं पर्पज, ते कंपोनंट्स का प्रोव्हाइड केले जातात ते बघणार, आणि जेवढ्या काही टर्म्स असतील रिलेटेड टू द ब्रिज ह्या सगळ्या टर्म्स आपण इथं डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो आज आपण इथं थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये लवकरच. थँक्यू.